हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळेजण? नक्कीच मस्त आणि मजेत असणार। तर काल मार्केटला गेलेली होती आणि ही आळूची पानं आणलेली होती मी। आता ही सायंकाळची वेळ आहे तर म्हटलं चला छान अशी कुरकुरीत आळूच्या पानांची भजी बनवूया। तर मी थोडे वेगळ्या पद्धतीने ही भजी बनवते। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी तुमच्यासोबत माझं लिपस्टिकचं कलेक्शन देखील आज शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्कीच बघा। नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल। तर मी एक जुडी आणलेली होती आळूच्या पानांची, साधारणतः त्याच्यामध्ये 5 ते 7 एवढी पानं होती। तर मी आधी त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांच्यामधलं जे जाड असं देठ असतं ते सगळं मी आधी काढून घेतलेलं। जे शिरा असतात मधल्या ते सगळे मी रिमूव्ह करून घेतले आणि मग बारीक असे हे पत्ते कट करून घेते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार की असे मी देठ त्याच्यातले जे का आहेत मधले ते काढून घेतलेले होते आणि फक्त जे आजूबाजूच्या साईडचे पानं असतात तेच मी आता कट करून घेते। ज्याप्रमाणे आपण पालकची भजी बनवतो, पालक जशी कट करून घेतो तशीच मी आता हे सगळे पानं कट करून घेतलेली आहेत। तर चला या ठिकाणी सगळे आळूचे पानं मी कट करून घेतलेले। आता या ठिकाणी मी मोठं भांडं घेते, त्याच्यामध्येच मी आता आळूची भजीचं बॅटर तयार करून घेणार आहे। जरा मोठंच भांडं घेते कारण मला मिक्स करायला ते बॅटर जरा बरं पडेल। तर सगळे पत्ते मी याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि साधारणतः 7 ते 8 पानं होते, त्यामुळे भजीला त्या अंदाजानुसारच मी सगळे मसाले ॲड करते। तर या ठिकाणी आलं लसूण आणि जिरं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं होतं। तर आलं लसूण आणि जिरं असं कुटून घातल्यामुळे या भजीला फ्लेवर खूप छान येतो। तर चवीनुसार आता मीठ ॲड करते, लाल तिखट मसाला घालते अर्धा टीस्पून, तुम्ही या जागेवर हिरवी मिरची देखील ॲड करू शकतात। तर धनेपूड घातलेली, हळद घातलेली चिमूटभर। तर सगळे मसाले आता या पत्त्यांमध्ये छान असे मी आधी मिक्स करून घेते, मगच याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे। तर पत्त्यामध्ये जर का आपण मसाले आधीच असे मिक्स करून घेतले तर सगळीकडे ते व्यवस्थित मसाले लागतात आणि बेसन पिठामध्ये देखील व्यवस्थित असे ते मिक्स होतात। तर या ठिकाणी मी साधारणतः 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकतात। फक्त आपण कांदा भजीला जसं बेसन पीठ आपण ॲड करत असतो त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला सेम प्रोसेस आपल्याला आळूच्या भजीला ट्राय करायचं आहे। कारण जास्त जर का आपण बेसन पीठ ॲड केलं तर मग ती भजी अशी चिवट होते, सॉफ्ट होते, कुरकुरीत नाही लागत। त्यामुळे आपल्याला बेसन पीठ पत्त्यांच्या क्वांटिटीनुसारच व्यवस्थित असं ॲड करायचं आहे आणि जास्त पातळ देखील हे बॅटर आपल्याला करायचं नाही आहे। कांदा भजीसाठी जसं आपण सेम बॅटर तयार करतो तसंच बॅटर या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर घट्ट असं जर का आपण बेसन पिठाचं म्हणजे आळूच्या भजीचं बॅटर तयार केलं तर ही भजी खूपच छान अशी कुरकुरीत होते। तर चला आता या ठिकाणी गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान असं तापून गेलेलं आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो हाय ठेवलेली आहे। तर या ठिकाणी छोटे छोटे आकारमध्ये आता हे भज्या मी फ्राय करून घेते आणि गॅसची फ्लेम आपल्याला जास्त हाय देखील नाही करायची आहे आणि लो देखील नाही करायची आहे। छान असं आता आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत या भज्या तळून घ्यायच्या आहे, कुरकुरीत होईपर्यंत। तर खूपच चविष्ट लागतात। नक्की एकदा अशा प्रकारे ही भजी बनवून बघा आणि पालकची भजी देखील सेम अशाच प्रोसेसमध्ये आपण बनवू शकतो। जे मसाले आपण आळूच्या भजीमध्ये ॲड केलेले आहेत तेच मसाले आपण पालकच्या भजीमध्ये देखील घालू शकतो आणि पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे यात सीझनमध्ये भज्या खायची मजा देखील खूप छान असते। तर ही नक्की एकदा अशा प्रकारे ही आळूच्या पानांची भजी ट्राय करून बघा। आळूवडी तर आपण नेहमी खातच असतो, तर कधीतरी जर का आपण अशी भजी बनवली तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल। खूपच जास्त चविष्ट अप्रतिम या भज्या बनलेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की सोनेरी रंगावर मी छान अशा सगळ्या भज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर चला आता नेक्स्ट बॅच देखील आता सगळी तळून घेते। तर अशा प्रकारे सगळ्या भज्या मी आता तळून घेते आणि मी तुम्हाला माझं लिपस्टिकचं कलेक्शन देखील मी दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर या ठिकाणी सेकंड बॅच देखील मी आता भज्यांची फ्राय करून घेते। तर आज सायंकाळचा खिचडीसोबत म्हणजे हा भज्यांचाच बेत होता। तर खिचडीची रेसिपी मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलीच आहे, त्यामुळे मी खिचडीची रेसिपी नाही दाखवलेली, फक्त भज्यांची रेसिपी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती, त्यामुळे ही रेसिपी मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेली आहे। तर या ठिकाणी सगळ्या भज्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय की किती सुंदर झालेले आहेत। तर चला आता तुम्हाला माझं लिपस्टिकचं कलेक्शन मी दाखवते।
तर सायंकाळी मी हा व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता। तर या ठिकाणी माझ्याकडे जेवढे देखील मी या लिपस्टिक घेतलेल्या आहेत त्या ऑनलाईनच मी परचेस केलेल्या आहेत। काही नायकावरनं घेतलेले आहेत, तर काही पर्पलवरनं मी घेतलेले आहेत। तर लिंक असेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर या ठिकाणी पहिली जी माझी फेवरेट लिपस्टिक आहे ती शुगरची आहे, तर ही मी पर्पलवरनं घेतलेली। तर या ठिकाणी मलबेरी कलरमध्ये म्हणजे ब्राउनिश मरूनिश मलबेरी कलरमध्ये ही लिपस्टिक आहे आणि खूपच सुंदर आहे। आपण जर का एकदा ही लिपस्टिक म्हणजे सकाळी जर लावलेली असेल तर दुसऱ्या दिवसापर्यंत ती आपल्या होठांवर स्टे राहते आणि वॉटरप्रूफ आहे, परत स्मज प्रूफ आहे, खूपच छान क्वालिटीची आहे। तर ही मिनी लिक्विड लिपस्टिक मी पर्पलवरनं घेतलेली आहे, खूप छान क्वालिटीची आहे, नक्की एकदा यूज करून बघा। तर या ठिकाणी एकदम क्रीमी स्ट्रक्चरमध्ये मॅट फिनिशी लिपस्टिक आहे आणि अजिबातसुद्धा ही निघत नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की किती सुंदर ती दिसत होती। तर या ठिकाणी सेकंड जी लिपस्टिक आहे तर मायग्लॅमची आहे। तर ही मी 3 सेटमध्ये ही लिपस्टिक घेतलेले आहेत। तर मायग्लॅमच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील तुम्हाला या लिपस्टिक मिळून जातील। तर या ठिकाणी ही लिपस्टिक देखील थोडं पिंकिश रेड शेडमध्ये होती। तर ही देखील खूप छान क्वालिटीची आहे आणि वॉटरप्रूफ आहे। तर तुम्ही बघू शकताय की कलर तुम्हाला थोडेफार सिमिलर दिसत असतील आणि थोडे मी डार्कस कलर घेतलेले फेस्टिवलसाठी किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये यूज करण्यासाठी, पार्टीमध्ये यूज करण्यासाठी। तर ही देखील लिक्विड लिपस्टिक आहे आणि ही थोडी मोठ्या आकाराची आहे। तर 3च्या सेटमध्ये मी ह्या घेतलेल्या आहेत। तर या मी नायकावरनं घेतलेल्या आहेत। तर या तुम्हाला जर का तुम्हाला घ्यायचे असेल तर मायग्लॅमच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये मिळतील किंवा नायकावर किंवा पर्पलवर देखील तुम्हाला या इझिली अवेलेबल होऊन जातील। तर ही जी थर्ड लिपस्टिक मी तुम्हाला दाखवलेली तर ती रेड कलरमध्ये आहे, खूप छान क्वालिटीची या लिपस्टिक आहे आणि क्रीमी स्ट्रक्चर आहे सगळ्या लिपस्टिकचं। तर लावल्यानंतर ते एकदम अशा ड्राय नाही होत किंवा होठ असे ओढल्यासारखे नाही वाटत आहे लिपस्टिक लावल्यानंतर। ज्या पद्धतीने आपण कधी शॉपवरनं घेत असतो काही लिक्विड लिपस्टिक वगैरे, तर त्या लावल्यानंतर एकदम होठ आपले ड्राय पडतात किंवा ते ज्या लोकल क्वालिटीच्या लिपस्टिक असतात तशा प्रकारे अजिबात नाही आहे। तर थोडे आपले पैसे याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतात, पण खूप छान क्वालिटीचे लिपस्टिक आहेत। आता 6 महिन्यापासून मी या लिपस्टिक यूज करते, खूप छान आहेत। तर मी डेली यूजसाठी या मायग्लॅमच्याच 3च्या सेटमध्ये ह्या लिपस्टिक घेतलेल्या आहेत। या क्रीमी फ्लेवरमध्ये किंवा स्टिकमध्ये या लिपस्टिक मी घेतलेल्या आहे। जी व्हाईट कलरमध्ये तुम्हाला आता दाखवलेली ती पिंक कलरमध्ये होती। तर या मी लिक्विड लिपस्टिक ज्या घेतलेल्या आहेत या 3चा सेट आहे, तुम्ही बघू शकतात। तर खूप छान क्वालिटीचे आहेत, नक्की एकदा यूज करून बघा। तर कुठल्याही पार्टी, फंक्शन, लग्नामध्ये आपण हे लिपस्टिक यूज करू शकतो आणि अजिबात देखील या निघत नाही लवकर। तर 24 तासासाठी आपल्या लिप्सवर ते स्टे राहतात। तर ही चौथी जी लिपस्टिक मी तुम्हाला दाखवते आहे तर मी ही पर्पलवरनं घेतलेली आहे। तर ही स्टे करकीची लिपस्टिक आहे। तर ही देखील खूप छान आहे, पण ही एकदा जर का लावली तर खूपच असं म्हणजे होठीचे असे ओढल्यासारखे होतात किंवा ड्राय होतात। तशी ही देखील खूप कॉस्टली आहे। तर पण मला ही जास्त काही खास आवडलेली नाही आहे। कलर वगैरे तिचा खूप सुंदर आहे, मला कलर तिचा खूप आवडलेला होता या लिपस्टिकचा, त्यामुळे मी ही ऑर्डर केलेली। पण ही लावल्यानंतर जसं आपण फेविस्टिक वगैरेचं जसं म्हणजे असं ताणलं जातं हातावर लागल्यानंतर किंवा होठांवर, तर तसं हे लिपस्टिकचं सेम तसंच आहे। तर या ठिकाणी एकच जी लिपस्टिक आहे ती मला आवडलेली नाही आहे पर्सनली। तर ही जी लॅक्मीची लिपस्टिक आहे तर ही मला खूपच जास्त आवडते, मी ही डेली यूजसाठी यूज करत असते। तर ही ऑलमोस्ट आता संपण्यातच आहे। तर मी आता जी लिपस्टिक लावलेली आहे ती मी लॅक्मीचीच लावलेली आहे 9 to 5 मलबेरी शेडमध्ये। तर या ठिकाणी ह्या देखील मी डेली यूजसाठी ज्या मिनी लिपस्टिकचं किट येतं NYBचं, हे मी पर्पलवरनंच घेतलेलं आहे। हे देखील खूप छान क्वालिटीचे लिपस्टिक आहे। तर डेली यूजसाठी या खूपच बेस्ट आहेत। जर का तुम्ही डेली यूजसाठी लिपस्टिक यूज करत असणार तर खूपच छान आहेत। न्यूड रेड कलरमध्ये सगळे शेड आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की डेली यूजला लाईट कलर खूप बेस्ट असतात, तर हे मी घेतलेले होते। तर सगळेच याच्यामध्ये 12च्या सेटमध्ये
हे मिनी लिपस्टिक किट येतं. नक्की हे देखील जर का तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. तर या ठिकाणी ह्या माझ्या डेली यूजच्या लिपस्टिक होत्या आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या लिपस्टिकच्या कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, या ठिकाणी एक लिपस्टिक मी तुम्हाला दाखवायचं विसरली. ही मार्केटमधनं मी घेतलेली शॉपवरनं. ही देखील क्रीमी टेक्स्चरमध्येच आहे आणि मॅट फिनिश आहे, रेड कलरमध्ये खूप सुंदर आहे. तर ही मी 250 रुपयाला घेतलेली. तर या ठिकाणी सगळ्या लिपस्टिकचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.